तर आज आपल्याकडे सर आले ते ट्रेनिंग घ्यायला. तर त्यांना ट्रेनिंग कशाचं घ्यायचं होतं, तर ह्या लेंड्यांची पावडर कशी होते. तर आता त्यांनाच विचारू की आमच्याकडे ट्रेनिंगला वही पेन काय लागत नाही, काहीच नाही, तुम्ही जे कराल ना ते कायमचं मेमरीत फिट राहील. काय वाटते साहेब? तेच या लेंडे या बकरी पालनामध्ये या लेंड्यांचं काय होतं आणि खत कसं निर्मिती होते ते आता दादांना विचारलं तर ते बोलले की आता आम्ही असं सांगणार नाही, तुम्ही डायरेक्ट या आणि प्रत्यक्षात करा, स्वतः हाताने करा आणि अनुभव घ्या आणि त्यातून शिका, असं स्वतः दादा वही पेन बोलले. लागते? नाही काय नाही, वही पेन वगैरे त्याला काय लागत नाही, काय नाही. वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आहे नाही? हो अगदी म्हणजे स्वतः काम करायचं इथे येऊन. हो बरोबर. तुम्हाला कुणाला वाटतं ना मी प्रशिक्षण घेत नाही, तर त्याचं कारण आहे इथं प्रशिक्षण घेणं म्हणजे ह्यांना कामाला लावणे. हो, आता या सगळ्या गोण्या माझ्याकडे भरून घेतल्या तिथे आणून ठेवायला लावल्या, असं प्रशिक्षण प्रत्यक्षात चालू आहे. आणि म्हणजे तुम्ही नोटबुक घेऊन याल, पेन घेऊन याल, तसलं काय लागत नाही माझ्याकडे. तर बिना नोटबुकचं बिना काय यायचं, फक्त मेंदू घेऊन यायचा असतो. आता हे आलेत आहे, ह्या सगळ्या गोण्या भरायला लावल्यात आहे आणि ते पण शेडखाली. आणि आता इथं ठेवलं आहे. आता ही मशीन चालू करणार आहे आणि मशीननं जो धुर्रा उडेल ना तेही त्यांना दाखवायचं असतं. असं काही लपवायचं नाही, तर सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. तुम्ही पण पहा. आता हे सरांचं प्रशिक्षण चाललं आहे आणि सरांना मी तोंड बांधण्यासाठी हे दिलेलं आहे, म्हणजे ओढणी असते ती दिलेली आहे. पण सरांना त्याची खाली वास येत नाही, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. पण इथून सुरुवात म्हणजे तुम्ही वैयक्तिक काम करायचं. प्रशिक्षण म्हणजे काय, तर तुम्ही वही पेन घेऊन याल आणि माझ्याकडनं अभ्यास मी काय करतो आहे ते लिहून घेऊन जाईल, तर नाही. तर तुम्ही इथं स्वतःच करायचं. मी तुमच्यासोबत करू लागणार, माझं जे काही काम चाललं आहे तेही होणार आणि त्याच्याबरोबर तुम्हाला शिकायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की वेगळी बॅच आणि वेगळं सगळं तुम्ही सांगाल आणि आम्ही लिहू, तसलं काय नाही. तर माझ्यासोबत काम करायचं. आता त्यांनी गोण्या स्वतः भरल्यात आहे, घेऊन पण स्वतःच जायचं. मीही मदत करू लागणार, सगळं काय करणार. फक्त तुम्ही स्वतः पण तयारीनं त्या पद्धतीनं राहायचं, कारण आज नाही उद्या तुम्हाला हे करायचंच आहे. मग त्यापेक्षा इथं तुम्ही प्रॅक्टिकल केलं तर त्या पद्धतीनं तुम्हाला पुढे भविष्यामध्ये करता येईल आणि त्याच्यानुसार मग तुमचं हे चालू होईल. आता ह्या मशीनीची व्यवस्था कशी असते, मशीन चालू कशी होते, ही सगळी डिटेल माहिती सांगितली. वडणी बांधायला दिलेली, पण ते वडणी बांधून पण काय राहत नसते, कारण आमच्याकडे हवा एवढी आहे की काय विचारू नका. आता ही मशीन चालू केली. आता हे सगळंच म्हणजे कशा पद्धतीनं होतं, मॅन्युअल काय चालतं, हे सगळं मी त्यांना शिकवत आहे. आणि माझ्याकडेही मास्क वगैरे आहेत, सगळं काय आहे. पण त्यांना मी वडणी बांधायला दिली होती की तुम्ही शहरातनं आलाय तर वडणी बांधा. आणि अशा प्रकारे आता हे ट्रेनिंग चाललं आहे. आता मी त्यांना दाखवतो आहे कशा लेंड्या टाकायच्या, सगळं काय कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना दाखवत आहे. आणि त्याच्यानुसार आता त्यांना शिक्षण चाललं आहे. म्हणजे हा एक प्रकारचं प्रशिक्षण. फी वगैरे काय तसलं नसतं, चहा पाणी सगळं काय आमच्याकडे भेटतं. पण तुम्हाला स्वतः काम करायचं, म्हणजे मी सांगणार आणि तुम्ही लिहिणार, त्याच्यापेक्षा काय आहे तुम्ही स्वतः करायचं. आता हे त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल चाललेलं आहे, तुम्ही स्वतःच करायचं. आता हे फक्त लेंड्या टाकायचं दाखवतो आहे. आता त्याच्यानंतर ह्या लेंड्या कशा भरायच्या, ह्या लेंड्यांची पावडर कशी होती, काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतः अनुभवायच्या आहेत. वेगळं काय ह्याच्यामध्ये प्रशिक्षण नाही किंवा काय नाही. आता लेंड्यांची पावडर बघू शकता तुम्ही, पावडर फॉर्ममध्ये. आता दुराळ तर उडतो आहे, आम्हाला पण माहिती आहे, तोंडाला बांधलं पाहिजे. त्यांनी बांधले, मला सवय असल्यामुळं मला काय एवढं जास्त नाही. आणि आमच्याकडे हवा जास्त असते, म्हणजे हवा जास्त असल्यामुळे काय होतं, ज्या साईडला दुराळा जातो त्या साईडला काय होत नाही. आणि लेंड्या टाकताना जी काही पावडर होते त्याची थोडी माहिती सगळी काय त्यांना मिळत असते आणि त्याच्यानुसार ते करत असतात. आता बघू शकता ह्या अशा प्रकारे लेंड्यांची पावडर होते. आणि कशी भरायची, काय भरायचं, कशा पिशव्या लावायच्या, डायरेक्ट लावायची असेल तर कशी लावायची, ह्या सगळं प्रशिक्षण मी इथं देत असतो. आणि ह्या मशनीमध्ये काय करता येतं, ह्या सगळं नियोजन मी त्यांना सांगून ह्या प्रकारचं लेंडीचं पावडर, म्हणजे तुम्ही पाहायला आला किंवा माहिती घ्यायला आला आणि माझं काम चालू असेल तर मी तुम्हाला त्या पद्धतीनं माहिती किंवा प्रशिक्षण ह्या दोन्ही गोष्टी देणार असतो. आणि त्याच्यानुसार मग हे काम चालू असतं. आणि इथं काम तर करावंच लागणार आहे तुम्हाला. प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये मी जे काय शिकवेन ते प्रॅक्टिकल राहणार आहे. आता त्यांना ती मशीन पण माहिती आहे. लेंड्याची पावडर एवढ्या फॉर्ममध्ये बारीक होती, म्हणजे जी चाळण तुम्ही वापराल त्या पावडर फॉर्ममध्ये ती होती. पण त्यांना ज्या पद्धतीनं पाहिजे होतं त्या पद्धतीनं सर्व ट्रायलमध्ये केलं. पण प्रत्यक्ष त्यांनी स्वतः करायचं. आम्ही म्हणजे स्वतः सांगणार किंवा हे मशीन असे चालतं वगैरे तसलं काय नाही. जसं बीडचे गीते साहेब आले होते जसा चारा घेऊन, आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं की कसं होतं, आणि त्याच्यानंतर त्यांनी मशीन घेऊन त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केलं होतं. तसंच आता ह्या सरांनासुद्धा तुम्ही वैयक्तिक करा, काही हरकत नाही.
इथे काय लाजण्यासारखं नाही, कारण व्यवसाय आपल्याला आज नाही उद्या हे करायचंच आहे. तुमच्यासोबत मीही करणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही एकट्याने केलं पाहिजे आणि मी उभा राहणार आहे, तर तसं काहीच नाही. मी जे करणार ते तुम्ही माझ्यासोबत करा, त्याच्यानुसार तुम्हाला शिकायला मिळणार आहे. कारण हे असं शिकल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण हे शिक्षण जे आहे ते सर्वात म्हणजे एकदम तुम्ही वहीमध्ये नोंद करण्यापेक्षा मेंदूमध्ये नोंद केलेल्या शिक्षणासारखं असतं. आता ते स्वतः पण भरायचं चाललं आहे आणि मी पण त्यांच्याबरोबर सोबत चाललेलो आहे. आणि ही पावडर पण त्यांना देणार आहे. म्हणजे प्रशिक्षण घेतलं आहे म्हणून हे एक गिफ्ट त्यांना देत आहे की तुम्ही ही पावडर पण तुम्हीच घेऊन जावा आणि तुम्हाला जी काही शेताला वापरायची आहे तिथं वापरा. आत्ता म्हणजे त्यांच्याकडनं काही कॉस्ट वगैरे घेतली नाही. आणि मुळात म्हणजे प्रशिक्षण ह्या पद्धतीचंच पाहिजे आपल्याला. भविष्यात मी कटिंग मार्केटचं जे काही प्रशिक्षण असतं मी हे देणार आहे. पण आत्ता त्यांना जे काय प्रशिक्षण पाहिजे होतं आणि त्यांना सांगितलं ह्या खताचा जे काही रिझल्ट येईल तो तुम्ही मला सांगा आणि तुमच्या तिथं हे खत वापरून पहा. म्हणून ह्या ज्या काही सर्व गोण्या आहेत त्या सर्व गोण्या त्या साहेबांनाच देणार आहे. कारण की ह्याचा रिझल्ट पण आलेला दिसला पाहिजे ना. जसं की आता लेंडीपासून गांडूळ खत किंवा लेंडीपासून पावडर करणं तर सर्वच शिकवतील, पण ह्याचा रिझल्ट काय तो हे त्यांना समजलं पाहिजे. म्हणून हे जे काय लेंड्यांची पावडर जी काय केले मी ती त्यांनाच देणार आहे. जसं स्वप्नील साहेबांना मी म्हणजे ज्वारीच्या कडब्याची पावडर दिली होती, तुम्ही घेऊन जावा, काय हरकत नाही अशा प्रकारे. तर आता दानवले साहेब तुमच्यासाठी व्हिडिओ या, कारण तुम्ही म्हणता ना लोक येतात काम अडकतं, ह्यांना लेंड्यांची पावडर कशी करायची होती हे शिकायचं होतं. आता शिकायचं म्हणजे काय मी दाखवणार आहे का करून, तर त्यांना शिकवलं कशी करायची आणि त्यांनाच विचारलं. म्हणजे तुम्ही त्यांना विचारा आता काय पद्धतीनं त्यांना शिक्षण झालं. कारण तुम्ही म्हणताना लोक येत आहेत त्यामुळं काम थांबते, तर येणाऱ्या लोकांनाच कामाला लावायचं, थांबायचं नाही. त्यांना चहा पाणी करायचं आणि त्यांना कामाला. कसं वाटते? नाही बघितलं आज हे प्रत्यक्षात बघितलं लेंडीपासून काय पुढची प्रोसेस काय काय होती. हे फक्त फोनवर बोलून काय होणार नाही. तर ज्या वेळेला दादाने सांगितलं त्यावेळेला हे आज प्रत्यक्षात अनुभवलं, स्वतः मी केलं. या पिशव्या सगळ्या तिथून शेडकडून भरून येऊन याच्यामध्ये या कटर मशीनमध्ये त्या बारीक करून बघितलं. हे स्वतः केल्यामुळं खूप बरं वाटलं. ओके, चांगलं शिकायला भेटतं ॲक्च्युली. आता ह्यांचं आजचं ट्रेनिंग झालं आहे, तर येणाऱ्या ट्रेनिंगवाल्याला काय सांगाल तुम्ही? हां जरूर. जर आपल्याला हे प्रत्यक्षामध्ये जर हे अनुभवायचं असेल, अगदी प्रत्यक्षामध्ये आपल्याला जर शिकायचं असेल तर इथे येण्याशिवाय गत्यंतर नाही, स्वतः केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि जर आपण स्वतः इथे येऊन आपल्या हाताने आपण अनुभवातून शिक्षण घेतलेलं हे कधी विसरत नाही. तर हेच महत्त्वाचं आहे, हे अनुभवातून शिक्षण हेच महत्त्वाचं आहे. आणि हा खूप म्हणजे अगदी शिकण्यासारखी गोष्ट आहे. धन्यवाद. आणि तर एक असं असतं की तुम्ही वही पेन वगैरे काही घेऊन येऊ नका. माझ्याकडे ज्या सीझनमध्ये जो पिरियड चालला आहे कामाचा त्या पिरियडमध्ये तुम्हाला जे काय शिकायचं ते जे काय चालू असेल त्या पद्धतीनं आम्ही शिकवलं जातं. वही पेन आणू नका, फक्त मेंदू घेऊन या आणि काम करण्याची तयारी ठेवा. चहा पाणी नाश्ता सगळं काय देतो आम्ही, फक्त तुमचं किती कौशल्य आहे हे इथं दाखवायचं असतं, त्याच्यानुसार तुम्हाला होतं. तर दानवले साहेब हा तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही म्हणता ना माझ्याकडे पाहुणे येतात आमचं काम अडकवायचं नाही, तर त्या जेवढी कामाला लोक भेटतील ना तेवढ्यांना काम करायला हवं. कारण ती उद्या नाही कधीतरी मुरगास करणार आहेत किंवा मक्याची कुट्टी करणार. करून बघा नाही तर कशी होती या, लावायचं त्यांना कामाला. मुरगास भरा, आज नाही उद्या काम तर करायचंच आहे. आता ह्यांनी जरी केलं तरी हे आज नाही उद्या ह्या लेंड्यांची पावडर करणार आहेत. म्हणून मग तुम्ही स्वतःच करा ना. मी सांगण्यापेक्षा ना तुम्ही इथं भरा लेंड्या, पावडर करा, मशीन चालू करून देतो, संपला विषय. तर अशा पद्धतीनं ट्रेनिंग घ्यायचं असतं. वही पेन घेतलं म्हणजे ट्रेनिंग होत नाही. तर पोलीस डिपार्टमेंटला कसं ट्रेनिंग असतं ग्राउंडचं आणि अभ्यासाचं, तसं हे ग्राउंडचं ट्रेनिंग. अभ्यासाचं ट्रेनिंग आम्ही काय देत नाही आणि काय घेणार पण नाही कधी. पण ग्राउंडचं ट्रेनिंग मात्र अशा पद्धतीनं प्रत्येकाला मिळेल.